राजा दशरथ आणि कौशल्य मातेच्या पोटी प्रत्यक्ष महाविष्णू अवताराला आलेले आहेत. परमात्मा अजन्मा असूनही जन्माला येण्याची लीला भक्ताच्या भावनेकरता दाखवतोय. आपण नेहमी ऐकत आलात की या जगतामध्ये 3 प्रकारचं चैतन्य वास्तव्य करतं. पहिलं देव चैतन्य, दुसरं जीव चैतन्य आणि तिसरं संत चैतन्य. आपल्या महिमेमध्ये राहणारं जे चैतन्य आहे त्याला देव चैतन्य म्हटलं जातं. पूर्व कर्मानुसार पाप पुण्याचा फलभोग घेण्यासाठी ज्या चैतन्याला जन्माला येण्याची सक्ती असते त्याला जीव चैतन्य म्हटलं जातं. माऊलींच्या परिभाषेत बोलायचं झालं, अगा कर्मी जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. आणि या जीव चैतन्याला सुखदुःखाच्या तडाख्यातून जन्म मरणाच्या भोवऱ्यातून सोडवण्यासाठी जे चैतन्य रात्रंदिवस तळमळ करीत असतं त्याला संत चैतन्य म्हटलं जातं. याही सोप्या भाषेमध्ये, यापेक्षाही सोप्या भाषेमध्ये आपण ऐकत आलात की तुम्ही आपण जीव आहोत, आपल्याला जन्माला यावंच लागतं. संत आपणहून येतात आणि देवाला अवताराला आणावं लागतं. तुम्हाला आम्हाला जन्माला येण्याची सक्ती आहे. हो म्हटलं तरी जन्माला यावं लागेल, नाही म्हटलं तरी जन्माला यावं लागेल. याचं कारण असं, आपण मागच्या जन्मात जो पराक्रम करून ठेवला आहे त्याचा क्रमाक्रमाने फलभोग घेण्यासाठी आपल्याला जन्माला येण्याची सक्ती आहे. तुमच्या आमच्या उद्धारासाठी, जडजीवांच्या उद्धारासाठी संत आपणहून अवतारायला येतात. माऊली, तुकोबाराय आदी करून जे संत आहेत, नामदेवराय, नाथ महाराज, गोरोबा काका, सावता महाराज आदी करून जी आपली संत मंडळी आहे, हे तुमच्या आमच्या उद्धारासाठी अवताराला आलेली आहेत, स्वतःहून अवताराला आलेली आहेत. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धराया जन जडजीव. किंवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. पण आता तिसरं जे देवाच्या अवतार कार्याचं जे स्वरूप आहे ना, हे थोडंसं वेगळं आहे. देवाला अवताराला यावंच लागत नाही, तो स्वतःहून कधी अवतार घेत नाही, तर त्याला अवताराला आणावं लागतं. हे आपण ऐकत आलं. कारण त्या देवाला या जगताचं काहीही घेणं देणं नाही. या जगात सुनामी लाटा उसळल्या काय, आणि एक अतिरेकी नाही, हजारो अतिरेकी निर्माण झाले काय, त्याला जगाचं काहीच घेणं देणं नाही. नियम असा आहे, ज्या वेळेला या पृथ्वी मातेला पापाचा भार सहन होत नाही त्या वेळेला ही पृथ्वी माता गायीचं रूप धारण करते, ब्रह्मदेवाकडे जाते, इंद्राकडे जाते, भगवान भोलेनाथांकडे जाते. या सर्वांना घेऊन ज्या वेळेला क्षीरसागरामध्ये जाते, हे सगळे लोक ज्या वेळेला त्याची मुक्तकंठानं स्तुती करतात त्या वेळेला या भूमीचा भार हलका करण्यासाठी तो परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण करतो आणि हे ब्रीद लोकांना दाखवतो की मी कशासाठी अवतीर्ण झालेलो आहे. ते वेळी आपुलियाचेनी कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली. अवतार कार्याचं प्रयोजन आपण नेहमी ऐकतोय. भगवद्गीतेची वचनं सर्वांच्या मुखोद्गत आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
साधूंचं परित्राण, दुष्टांचं निर्दळन आणि धर्माची संस्थापना या 3 हेतुपूर्तीसाठी तो परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूपात आला आहे. तसं रामायणाचं जे मूळ कारण आपण पहिल्या दिवशी बघितलं की रावणाच्या बंदिवासात असलेले, रावणाच्या तुरुंगात अडकलेले 33 कोटी देव त्यांच्या मुक्तीसाठी हा महाविष्णू परमात्मा यांना अभिवचन देतो आहे की मी अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि कौशल्या मातेच्या पोटी जन्माला येईल, तुम्ही सगळे लोक वानरांच्या रूपात जन्माला या. तुमच्या सुटकेसाठी माझी जी जगदंबा आहे, माझी जी रमा आहे, माझी जी आदिशक्ती आहे, हे भांडणाचं मूळ कारण राहील. आता महाविष्णू राजा दशरथ कौशल्या मातेच्या उदरी काल प्रगट झालेले आहेत. अजून नामकरण विधी व्हायचा आहे. राजा दशरथाला फार मोठा आनंद झाला. आपल्या मुलाचं जातक कर्म करावं म्हणून कुलगुरू वशिष्ठांच्या आज्ञेनं संपूर्ण तयारी केली गेली. परंतु तेवढ्यामध्ये योगायोग असा की राजा दशरथाची दुसरी आवडती राणी सुमित्रा हिला एक स्वप्न पडलं. म्हणजे या 4 भावांचा जन्म कसा होतोय, नाथ महाराज त्यांच्या लेखणीनं इथं लिखाण करतायत. ती सुमित्रा झोपेत असताना तिला स्वप्न पडलं की मला मुलगा जन्माला आला आहे. स्वप्नात झोपेतून जागे होते तेवढ्यामध्ये ते स्वप्न खरं ठरतं की आपल्या पलंगावर कोणीतरी लहान लेकरू जन्माला आलाय, कोणीतरी लहान लेकरू जन्माला आलाय. कारण लक्षात ठेवा, हे 4 जे भाऊ आहेत यांचा जो जन्म आहे तो योनीद्वारा झालेला नाही. नाथ महाराज सांगतायत हे 4ही अयोनी संभव आहेत. अरे महाविष्णू ज्याच्यावर शयन करतो तो महाविष्णू जर यांच्या पोटी प्रगट होतो आहे तर महाविष्णूला शयन करणारी जी गादी आहे ती शेषाची आहे. म्हणून तो शेषसुद्धा आता या देवाची सेवा करण्यासाठी सुमित्रा मातेच्या उदरी जन्माला आला आहे. राजा दशरथापर्यंत ही बातमी जाते. राजा दशरथाला पुन्हा आनंद द्विगुणित झाल्यासारखा होतो आणि आनंदाला उधाण येतं. मग गायींची खिल्लारे दान दिली जातात. नुसत्या गायी नाहीत तर गायीच्या पायामध्ये चांदीची पैंजणं, शिंगामध्ये सोन्याच्या शेंब्या, इतका दानधर्म केला जातो की लोभी लोक, त्यांचा लोभ कधी सुटत नाही, परंतु त्यांचा लोभ एकदम शांत होतो. याचना करणारी जी शक्ती आहे ती लोभ पावते. जे दरिद्री आहे ती दरिद्रीचा लोप होऊन जातो. अशा प्रकारचा दानधर्म. कारण राजा दशरथाचं ते ऐश्वर्य. व कथा कीर्तनांचं आयोजन केलं जातं. सुंदर अशा प्रकारचं कथा कीर्तनांचं आयोजन, अन्नदान, याचकांच्या इच्छा पुरवल्या जातात. दरिद्री लोकांना मनात येईल ते दिलं जातं. ब्राह्मणांच्या इच्छा पुरवल्या जातात. ऋषीमुनी लोकांच्या इच्छा पुरवल्या जातात. हा हे आनंद व्यक्त करत असताना आता भरत आणि शत्रुघ्न हे कैकेयीच्या पोटी जन्माला येत आहेत ना, तर ह्यांचा जन्म कसा झाला बघा. नाथ महाराज सांगतायत की ती कैकेयी सुषुप्ती अवस्थेमध्ये आहे आणि सुषुप्ती अवस्थेत असताना एकदम गाढ झोपेत आहे. तिच्या पलंगावर 2 पोरं खेळताना दिसले. तिच्या ज्या दासी आहेत त्यांनी तिला उठवलं की अगं उठ, तुला मुलं जन्माला आलेले आहेत आणि अशी काय झोपली आहे. पाहते तर आपल्या पलंगावर जुळे मुलं. नाथ महाराज सांगतायत हेही अयोनी संभव आहेत. कारण जो भाग कौशल्यानं सेवन केला होता त्याच्यापासून भरताची निर्मिती आहे. जो भाग सुमित्रेनं सेवन केला होता त्या पिंडापासून शत्रुघ्नाची निर्मिती आहे. राजा दशरथाच्या घरी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ जन्माला आलेत. हा अनुभव सगळ्या अयोध्यावासियांना होतोय. आणि भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येताबरोबर अयोध्येमध्ये आनंदी आनंद. आणि ज्या रावणाला मारण्याकरता भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केला, नाथ महाराज सांगताय की त्या लंकेमध्ये अशा काही अशुभ घटना घडायला लागल्यात
की भुई दाटून आलेली आहे, गंभीर वातावरण तयार झालेलं आहे. रावण सिंहासनावर चढायचा प्रयत्न करतो, परंतु त्याचं सिंहासन खचून पडत आहे. त्याच्या डोक्यावरचा मुकुट खाली पायात येऊन पडतोय. मंदोदरीची जी गडसरी आहे ती अग्नीत जाऊन जळून जाते. तो रावणाचा जो मुलगा आहे इंद्रजित, तो आरशामध्ये पाहतो तर आपलं कोणीतरी शिर कापलेलं, असं शिर कापलेलं शरीर त्याला त्या आरशामध्ये दिसत आहे. रावणाचा जो भाऊ आहे कुंभकर्ण, त्याच्या घरावर दिवाभीत घू घू करतायत. दिवाभीत माहिती आहे ना? दिवाभीत म्हणजे घुबड. हां, घुबड घू घू करताय. सगळ्या अशा अशुभ घटना लंकेत घडायला लागल्यात. रावणाने सर्वांना ताकीद दिली की आपल्या नगरीवर काहीतरी मोठं संकट येणार आहे, म्हणून सगळ्यांनी सावध राहा. परंतु अयोध्येमध्ये पहा, अयोध्येमध्ये महाविष्णू अवताराला येता बरोबर, अजून मी महाविष्णूच म्हणतोय, राम म्हणत नाही आहे, कारण अजून नामकरण विधी होतोय, होणार आहे. त्या भगवंताच्या दर्शनासाठी कोण कोण आले आहेत? जेवढे सिद्ध मुनी आहेत तेवढे अयोध्येत आले. जगातले जेवढे तीर्थ आहेत ते भगवंताच्या दर्शनासाठी शरयू मातेमध्ये आलेत. त्यांना अयोध्येत जागा नाही, त्यांना शरयू मातेमध्ये पाठवलं आहे. या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर कैलास पर्वताचा त्याग करून त्या अयोध्येमध्ये आलाय. कारण अयोध्या नगरी सामान्य नाही. अयोध्या ही सप्तपुऱ्यांपैकी पहिली पुरी आहे आणि इतर नगऱ्यांपेक्षा, इतर क्षेत्रांपेक्षा अयोध्येचा महिमा काही आगळा वेगळा आहे. कारण अयोध्या, नाथ महाराज सांगतायत की यापूर्वी 3दा गाई वासरांसहित वैकुंठाला गेली आहे. पहिली शिबी राजानं गाई वासरांसहित वैकुंठाला नेली, दुसरी रुक्मांगद राजानं नेली, तिसरी भगवान प्रभू रामचंद्र, तिसऱ्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रांनी नेली. आणि नाथ महाराज सांगतायत की आता पुन्हा ही अयोध्या नगरी गाई वासरांसहित एकदा वैकुंठाला जाणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, तुम्हाला जर वैकुंठ पाहायचं असेल तर इकडे तिकडे जागा घेण्यापेक्षा निदान 1 गुंठा तरी जागा अयोध्येत घेऊन घ्या. असं अयोध्या नगरीचं वैशिष्ट्य आहे. त्या अयोध्या नगरीमध्ये रिद्धी सिद्धी सगळ्या सलोकता, समीपता, सायुज्यता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता 4ही मुक्ती भगवंताच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि तिथं कोण कोण काय काय सेवा करतायत, रामायणामध्ये जो उल्लेख आहे तोच नामदेवरायांनी एका अभंगामध्ये लिहिलेला आहे. आपल्या सगळ्या वारकऱ्यांना प्रिय असलेला जो अभंग आहे, आपल्या पंढरी क्षेत्राचं हुबेहूब वर्णन करणारा अभंग हा अयोध्येतही लागू होतो आहे. ज्या वेळेला पंढरीमध्ये आमच्या वारकऱ्यांचा सोहळा सुरू होतो त्यावेळेला पांडुरंगाच्या दरबारामध्ये सेवा करणारे जे आहेत तेच प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आहेत. कारण प्रभू रामचंद्र आणि पांडुरंग काही वेगळा नाही. आपण नेहमी ऐकतो की जो विष्णू परमात्मा अयोध्येत राम रूपात अवतीर्ण झाला तोच परमात्मा गोकुळात कृष्ण रूपात आला. कृष्ण रूपात येऊन अर्जुनाच्या मोहनिवृत्तीसाठी ज्याने कुरुक्षेत्रावर गीतेचा उपदेश अर्जुनाला दिला तोच परमात्मा विठ्ठल या रूपाने पंढरपुरात उभा आहे. की गीता ज्याने उपदेशिली तीही उभी विटेवरी माऊली. आणि तोच परमात्मा या गीतेचा अर्थ लिहिण्यासाठी, ज्ञानेश्वरी प्रगट करण्यासाठी आळंदीमध्ये समाधीत आहे. तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. म्हणून पंढरपुरामध्ये जे सेवा करणारे होते ते अगोदर तिथं होते. कुठं? अयोध्येमध्ये. कोण कोण होते? आपण सगळे लोक रिद्धी सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून कोणत्याही जादूगाराच्या किंवा भोंदू लोकांच्या पाठीमागे पडतो ना, त्या रिद्धी सिद्धी आमच्या देवाच्या दारात काय करत होत्या? रिद्धी सिद्धी दासी अंगणी झाडी ते, रिद्धी सिद्धी दासी अंगणी झाडी ते, रिद्धी सिद्धी दासी अंगणी झाडी ते, रिद्धी सिद्धी दासी अंगणी झाडी ते,
सिद्धिदासी अंगणी झाडीते रिद्धी सिद्धिदासी अंगणी झाडीते रिद्धी सिद्धिदासी अंगणी झाडीते रिद्धी सिद्धिदासी अंगणी झाडीते उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर उच्चिष्टे उच्चिष्टे चारी वेद भाट होनी गर्जती 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 सनकादिक गाती कीर्ती तुझी सनकादिक गाती कीर्ती तुझी कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर हाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर सुरवरांचे भार अंगणी लोळती सुरवरांचे भार अंगणी लोळती चरण रजक्षिती शिववंदी चरण रजक्षिती शिववंदी 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर
रिद्धी सिद्धी अष्टमहासिद्धी सगळ्या त्या देवाच्या दारामध्ये अंगण झाडत आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारही मुक्ती भगवंताच्या दरबारामध्ये ज्या वेळेला अन्नदान होतं त्यावेळेला त्या पंक्तीतल्या उष्ट्या पत्रावड्या काढतायत. उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी. या देवाची स्तुती करणारे कोण आहेत? चारी वेद भाट होनी गर्जती. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद ज्याची मुक्तकंठानं स्तुती गातायत भाट होऊन. सनकादिक ज्याची मुक्तकंठानं कीर्ती गातायत. आणि या आमच्या देवाच्या दरबारामध्ये अयोध्येत, पंढरीत, बाकेविहारी यांच्या दरबारात लोळण घेणारे कोण कोण आहेत ध्यानात घ्या. सुरवरांचे भार अंगणी लोळती. सुरवरांचे भार. सगळे देव आमच्या या महाविष्णूच्या दरबारामध्ये साष्टांग प्रणिपात करून लोटांगण घालतात. आणि या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर या देवाच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावतो. चरण रजक्षिती शिववंदी. शिववंदी, शिववंदी. असा हा सर्वोत्तम देव आहे. म्हणून लक्षात ठेवा, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असताना सुद्धा मानवाचा वेश परिधान करून तुमच्या आमच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेली देवता आहे. अवतीर्ण झालेली देवता आहे. म्हणून रामाकडे माणूसच्या दृष्टीनं पाहू नका. आमच्या भगवान प्रभू रामचंद्रांना काही लोक नुसता राजा समजतात. अरे नाही, नुसता राजा नाही, हे सगळे 33 कोटी देव आहे ना. सकाळी चहापान झालं की पहिल्यांदा कोणाच्या दर्शनाला जात असतील? इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. श्रुतिशास्त्रे तेही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हा जोडीला सांगाती. ओ ऐशा गौडनित्या बोलते परस्परी. ऐशा गौडनित्या बोलते परस्परी. हे सगळे देव ज्याच्या दरबारामध्ये सकाळी हजेरी देतात तो हा भगवान प्रभू रामचंद्र आहे. त्याला सामान्य समजू नका. तो वनवासात जरी फिरत असला तरी त्याला नुसता वनवासी समजू नका. तो प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. आपण भाविक आहेत, वैष्णव आहेत, आपल्या देवावर तर आपली श्रद्धा आहेच. परंतु नास्तिकांनाही हे विनंती आहे की प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये निदान नास्तिकपणा धरू नका. हा भगवान सर्वोत्तम देव आहे. आता पहा, आता ह्या 4ही मुलांचं जातक कर्म झालेलं आहे. आपण ज्या संस्कृतीत जन्माला आलो त्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आल्यापासून म्हणण्यापेक्षाही गर्भाधानापासून तर अंत्यविधीपर्यंत 16 संस्कार शास्त्रकारांनी निर्देशित केलेले आहेत. त्यातले काही ठळक संस्कार: पहिला गर्भधारणेचा, दुसरा जन्माचा, त्याचं पर्यायी नाव जातक कर्म. त्यानंतर चौलदान, वायनदान, कटीसूत्र, कर्णवेध. कर्णवेध म्हणजे आपल्या परिचित भाषेत बोलायचा तर ज्याला आपण कान जावडं म्हणतो. हा एक मानवी जीवनातला महत्त्वाचा संस्कार आहे. पुढचा जो संस्कार आहे तो विवाहाचा. आणि सरते शेवटी होणारा अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे तो अंत्यविधीचा. आता बाकीचे काही संस्कार आहेत त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची नाही. फक्त नामकरण विधी आता संपन्न होत आहे. राजा दशरथांना ज्या 4 मुलांची प्राप्ती झाली, मोठा दानधर्म सुरू केला, कथा कीर्तनांचं आयोजन केलं, तर या मुलांची नावं काय ठेवायची? कुलगुरू वशिष्ठांकडे जात आहेत, जन्मकुंडली तयार करत आहेत. का हो, आता कौशल्याच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव राम का ठेवलं असेल? सुमित्रेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं नाव लक्ष्मण का ठेवलं असेल?
कैकईच्या पोटी जन्माला आलेले जे आहेत त्यांचं नाव भरत शत्रुघ्न का ठेवलं असेल? काय कारण असतील? अरे आपल्या घरामध्ये जन्माला आलेली पोरं जरी संस्कारही नसली तरी नावं ठेवण्याच्या बाबतीमध्ये आपण ब्राह्मण बाबाकडे किती वेळ जातो? म्हणजे काहीतरी निमित्त असल्याशिवाय आपल्या घरी असलेल्या पोरांची नावं, आपल्या घरात जन्माला आलेल्या पोरांची नावं सुद्धा आपण ठेवत नाही. अरे जाऊ द्या, आपल्या तर असं काही अनुभवात आहे, आपल्या घरातली पोरं द्या सोडून, परंतु आपल्या गोठ्यात असलेल्या गाई म्हशींची नावं सुद्धा काहीतरी कारणानंच ठेवली जातात. आमच्या जीवनातलं एक उदाहरण सांगतोय. आम्ही आळंदीला शिकत असताना एकदा आमच्या परिसरात जे भुसावळ शहर आहे त्या भुसावळ शहरामध्ये काहीतरी सप्ताहाच्या निमित्तानं गेलो. 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुपारच्या वेळेला फिरत असताना एक अशी वारीला येणारी एक भाविक भगिनी भेटली आणि आळंदीचे जे महाराज लोक पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आपल्या घरी नेऊ, चहापान करू. मी बोलतो कशावर लक्षात ठेवा, आपल्या गोठ्यात असलेल्या गायींची नावं सुद्धा आपण काही कारण असल्याशिवाय ठेवत नाही. तर जगाच्या उद्धारासाठी जन्माला आलेली जी देवता आहेत, अवतीर्ण झालेली देवता आहेत, त्याचं नाव राम का ठेवलं असेल? चहा पाण्यासाठी दुपारच्या वेळेला ती भगिनी आम्हाला घेऊन गेली. दुपारची वेळ होती. तिने तिच्या पोराला सांगितलं, हे बघ, हे आळंदीचे महाराज लोक आलेले आहेत, यांना आपल्याला चहापान करायचं आहे, हे पैसे घे आणि एक दुधाची थैली घेऊन ये बरं. त्या पोरानं सायकल घेतली, 10 रुपयाची त्यावेळेला नोट घेतली आणि दुधाची थैली घेण्यासाठी डेअरीवर फिरतो आहे. परंतु आम्ही इतके दुर्दैवी होतो की एकही दूध डेअरी त्यावेळेला उघडी नव्हती. पोरगा निराशेनं परत आला. तो म्हणतो, आई दुपारची वेळ आहे, सगळ्या डेऱ्या बंद आहेत. पण राहू दे, आपल्या घरी ज्या 2 गायी आहेत ना, धार काढायची जरी वेळ झालेली नसली तरी त्यांची धार काढून पहा. दिलं यांच्या दैवानं दूध तर बरंच. तिच्या घरी 2 गायी, एका गायीचं नाव होतं लाली आणि दुसऱ्या गायीचं नाव होतं राखी. त्या पोरानं त्या लालीखाली भांडं ठेवलं, धार काढायला सुरुवात केली. परंतु तिथंही आमचं दुर्दैव इतकं विकोपाला गेलं की त्या गायीनं दूध तर दिलंच नाही, परंतु त्या भांड्याला लाथ मारली आणि भांडं लांब फेकून दिलं. पुन्हा तो म्हणतो, आई ही लाली काही दूध देत नाही. म्हटलं, त्या राखीची धार काढ. त्या राखीची धार काढायला सुरुवात केली, पण त्या राखीनं मात्र आमच्यावर भरपूर कृपा केली, भरपूर दूध दिलं. चहा कॉफी काय प्यायचं ते प्यालो. आता चहा कॉफी पिल्यानंतर गप्प तरी बसावं की नाही? आपल्या सर्वांना जाणीव आहे की या जगतामध्ये शंका कुशंका करण्याच्या बाबतीत बुवा महाराज या प्राण्या इतका विचित्र प्राणी तुम्हाला कुठेही भेटणार नाही. माझ्याच मनात शंका आली. मी त्या मावशीला म्हटलं, मावशी, आम्ही बऱ्याच गोशाळा फिरून आलो, त्या गोशाळेमध्ये गायींची नावं इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा असे देवांची नावं आहेत. पण तुझ्या घरी ज्या 2 गायी आहेत त्यांची नावं काही वेगळी ऐकायला भेटली. एकीचं नाव लाली, दुसरीचं नाव राखी. पहिली गाय लाल रंगाची आहे म्हणून तिचं नाव लाली ठेवलं, हे माझ्या लक्षात आलं. परंतु दुसऱ्या गायीचं नाव राखी का ठेवलं? राखी पौर्णिमेच्या दिवशी हिचा जन्म झाला आहे का? ते म्हटले, महाराज तसं नाही, गायीचं राखी नाव ठेवण्यामध्ये कारण आहेच, परंतु राखी पौर्णिमेच्या दिवशी हिचा जन्म झाला नाही. हिचं नाव राखी ठेवण्यामध्ये कारण असं आहे की मी भुसावळसारख्या शहरात राहते आणि आमच्या भुसावळमध्ये पिक्चरच्या बाबतीत पांडुरंग टॉकी खूप प्रसिद्ध आहे. या गायीचं नाव राखी का ठेवलं त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी आमच्या पांडुरंग टॉकीमध्ये राखी पिक्चर सुरू झाला त्या दिवशी ही गाय जन्माला आली, म्हणून तिचं नाव राखी ठेवलं. व्यासपीठावरून बोलताय, एकही शब्द खोटा नाही आहे. तुम्हाला जर ती गाय बघायची असेल, त्या गायीचा मालक बघायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत भुसावळला चाला. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही जरी ज्येष्ठ नागरिक असला तरी माझं तिकीट तुम्हाला काढायचं आहे. विनोदाचा भाग द्या सोडून. सांगण्याचं तात्पर्य, अरे आपल्या गोठ्यात असलेल्या गाई म्हशींची नावंसुद्धा आपण काही कारण असल्याशिवाय ठेवत नाही. तर जगाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेली देवता, त्यांचं नाव राम का ठेवलं असेल? कुलगुरू वशिष्ठ सांगतायत,
एकेका वाक्यात सांगतो थोडक्यात, आपल्याला पुढे जायचं आहे. जगातली जेवढी सुख आहेत, वैकुंठाचं सुख असो, मोक्षाचं सुख असो, समाधीचं सुख असो, स्वर्गाचं सुख असो का वैषयिक सुख असो, या सगळ्या सुखांना विश्राम करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी, आराम करण्यासाठी ज्याचे चरण योग्य आहे, आराम करण्यासाठी सुखाला त्याचं नाव ठेवलं राम. ज्याच्या चेहऱ्यावर सगळे मूर्तिमंत लक्षणं शुभ दिसत आहेत, त्याचं नाव ठेवलं लक्ष्मण. ज्याच्या नामाचा जप केल्यानंतर सृष्टीतले सगळे पदार्थ आनंदाने भरून जातात, तृप्त होतात, त्याचं नाव ठेवलं भरत. आणि ज्याचं नामस्मरण केल्यानंतर सामान्य शत्रू द्या सोडून, परंतु नाथ महाराज सांगतात की भवशत्रूचंही निर्दळन होतं, त्याचं नाव ठेवलं शत्रुघ्न. आता पहा, ही लेकरं लहानाची मोठमोठी झालीत, नामकरण विधी झाला आणि साधारणतः वयाच्या 15व्या-16व्या वर्षी भगवान प्रभू रामचंद्रांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. जन्माला आल्यानंतर तीर्थयात्रा केली पाहिजे. आपल्या जगद्गुरूंनी आपल्याला संदेश दिलेला आहे, तीर्थयात्रा जरूर करा. पण केव्हा? जव हे सकळ सिद्ध आहे, सकळ सिद्ध आहे, हात चालावजा पाजे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुक नको, जवहा काळसे दुरी ठेला, जवहा काळसे दुरी ठेला. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जवही काळसे दुरी ठेला, जवही काळसे दुरी ठेला. जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये शक्ती आहे, आपले इंद्रिय सगळे शाबूत आहेत, तोपर्यंत तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा कशासाठी करायची आहे? ती मदालसा आपल्या मुलाला शिकवण देते. उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड. कशासाठी? साधू आणि संत तेथे असती बा उदंड. अरे त्या तीर्थक्षेत्रामध्ये आमच्या जनार्दन स्वामी सारख्यांचे आश्रम आहेत. त्या आश्रमामध्ये आमचे श्रीगुरू बंडातात्यांसारखे सत्संग आहेत, म्हणून तीर्थयात्रा करा. त्या सत्संगातला एकही शब्द तुमच्या कानावर पडला तर तो शब्द तुमचा उद्धार करेल, असं या तीर्थक्षेत्राचं महात्म्य आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्रांना तीर्थयात्रा करायची काही गरज नव्हती, परंतु तीर्थयात्रेच्या निमित्तानं हे जेवढे भौम तीर्थ आहेत त्यांना पवित्र करायचं होतं. कारण मी भौम तीर्थ असा शब्द वापरतो आहे. तीर्थाचे 2 प्रकार आहेत. एक भौम तीर्थ, दुसरं मानस तीर्थ. महाभारत जर तुम्ही वाचलं असेल तर युधिष्ठिर महाराज भीष्माचार्य महाराजांना, पितामह भीष्मांना विचारतायत की पितामह, आपल्याकडून घडलेले जी काही पाप आहेत त्या पापांचं क्षालन करण्यासाठी काय योजना आहे? त्यावेळेला भीष्माचार्याची शरपंजरी पडल्या पडल्या सांगतायत, तस्मात् भौमेषु तीर्थेषु मानसेषु च नित्यशः उभयोष्वपि अस्नाति स याति परमां गतिम. या जगतामध्ये 2 तीर्थ आहेत,
पहिलं भौमतीर्थ, दुसरं मानसतीर्थ. भौमतीर्थ म्हणजे भूमीवर अवतीर्ण झालेले तीर्थ. इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा, गंगा, यमुना, कावेरी, तापी, नर्मदा, कृष्णा, कावेरी हे सगळे भूमीवर अवतीर्ण झालेले तीर्थ आहेत. यांच्यामध्ये तुम्ही श्रद्धेनं स्नान केलं तर तुमची पापं जातात. आणि दुसरं जे आहे ते मानसतीर्थ. आता मानसतीर्थ कोणतं आहे? सत्यम तीर्थम, क्षमा तीर्थम, तीर्थमिंद्रिय निग्रह. हे सगळे असे जवळजवळ 27-28 प्रकारचे मानसतीर्थ भीष्माचार्यांनी सांगितलेले आहेत. या उभय स्वपीय स्नाती स याती परमाम गतीम. या दोघही तीर्थामध्ये जो स्नान करतो तो परमगतीला प्राप्त होतो असं भीष्माचार्य सांगतायत. म्हणून तीर्थयात्रेचं हे महत्त्व आहे. आणि या सगळ्यात महत्त्व असं आहे की सगळ्यात मोठं तीर्थ हे आहे, ते तीर्थ या मंडपामध्ये अहोरात्र आहे. तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ. नामदेवराय बोलत आहेत, सगळ्या तीर्थांचं तीर्थ जर कोणतं असेल तर भगवंताचं पवित्र नाम. आणि या पवित्र नामाचा जप आपल्या सत्संगामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं महिनाभर सारखा होतो आहे. हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. म्हणून हे तीर्थयात्रा करायची. आपल्या सगळ्या साधू संतांनी तीर्थयात्रेचा पवित्रा घेतलेला आहे. आमचे संतश्रेष्ठ नामदेवराय, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी उत्तरेची तीर्थयात्रा केल्याचा पुरावा आपल्या वारकरी शास्त्रात आहे. नामदेवरायांचं तीर्थावडी नावाचं प्रकरण वाचल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. माऊलींना, नामदेवरायांना काही तीर्थयात्रा करायची गरज होती, परंतु हे जग पवित्र करायचं होतं, हे तीर्थ पवित्र करायचे होते. की तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. कीर्तनातून आपण हा विषय नेहमी ऐकत असतो. व असं सुंदर अशा प्रकारची तीर्थयात्रा भगवान प्रभुरामचंद्र आता प्रारंभ करणार. मग आपल्या मनातली जी इच्छा आहे ते कुलगुरू वशिष्ठांसमोर सांगतायत. मग कुलगुरू वशिष्ठांना अतिशय आनंद होतो आणि कुलगुरू वशिष्ठ महाराज राजा दशरथाला सांगतायत, राजा आता आपल्या प्रभूला तीर्थयात्रा करायची इच्छा झाली आहे. तीर्थयात्रेत रामाच्या सोबत काय काय द्यायचं त्याची संपूर्ण यादी करा. आता लक्षात ठेवा, तुम्ही आपणही तीर्थयात्रा करतो. भगवान प्रभुरामचंद्रांनी तीर्थयात्रा केली, परंतु तीर्थयात्रा करीत असताना तुम्ही आपण सोबत काय काय घेतो आणि भगवान प्रभुरामचंद्रांनी काय काय घेतलं त्याची थोडी तौलनिक चर्चा आहे. तुम्ही आपणही तीर्थयात्रा करतो, परंतु तीर्थयात्रा करीत असताना आपण काय काय घेतो पहिल्यांदा तुमची यादी मला सांगा. आपण पहिल्यांदा काय काय घेतो? लक्झरीनं प्रवास करायचा झाला, रेल्वेनं प्रवास करायचा झाला तर प्रवासामध्ये आपलं तोंड रिकामं राहायला नको म्हणून फार चॉकलेटपासून सगळ्या गोष्टी आपण घेतो. तहान लाडू भूक लाडू. हो, तहान लाडू भूक लाडू. हो, तहान लाडू भूक लाडू. आमच्या आदरणीय अंकुश दादांनी सांगितलंय, तहान लाडू भूक लाडू. त्यानंतर सारखं प्रवासामध्ये खाऊन खाऊन पोट जर दुखलं तर पुन्हा ओव्याची डबी, डोकं दुखायला लागलं तर विक्सची डबी, बामच्या बाटल्या, हेच घेतो ना आपण. परंतु भगवान प्रभुरामचंद्र तीर्थयात्रेला निघाले. राजा दशरथानं त्यांच्यासोबत काय दिलं? लाखो गायी सोबत दिल्या. त्या नुसत्या गायी नाहीत, तर गायीच्या पायामध्ये चांदीची पैंजणं, शिंगामध्ये सोन्याच्या शेंब्या. हजारो हत्ती सोबत दिलेत. ते नुसतेच हत्ती नाहीत, हत्तीच्या पाठीवर सोनेरी झुला. सुंदर अशा प्रकारची चतुरंग सेना सोबत दिली. आणि 4 सुबुद्धी प्रधान तीर्थयात्रा करीत असताना सोबत दिले. नाना प्रकारची धनसंपत्ती दिली. कशा करता? एकाच वाक्यात, की रस्त्यानं जात असताना काही याचक लागतील, ब्राह्मण लोकांच्या भेटी होतील, ऋषीमुनी लोकांच्या भेटी होतील, मठमंदिरं लागतील, तर राजाचा धर्म आहे की ज्या आश्रमात आपण जाणार तिथं दान दिलं पाहिजे, म्हणून धनसंपत्ती सोबत घेतली. एखादी गोशाळा लागली तर गोसेवकांना गायी दान दिल्या पाहिजे, ऋषीमुनी लोकांना कामधेनुसारख्या गायी दान दिल्या पाहिजे. आणि एखादा बिकट प्रसंग जर आला
आपल्यावर द्या सोडून, परंतु एखाद्या निरपराध माणसाला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तिथं शिक्षा केली पाहिजे, म्हणून हे काही युद्धाची सामुग्री सोबत दिली. आणि योग्य वेळेला काय निर्णय घ्यावेत त्याच्यासाठी बुद्धिमान माणसं सोबत पाहिजे. लक्षात ठेवा, प्रवास करत असताना, यात्रा करत असताना बुद्धिमान माणसं सोबत पाहिजे. नाहीतर RTOनं गाडी अडवल्यानंतर यात्रेचा मालक फरार होऊन जातो. त्यावेळेला कोणती किमया वापरली पाहिजे, कोणती युक्ती महत्त्वाची आहे, हे सारासार ज्ञान त्या आयोजकाला असलं पाहिजे. म्हणून योजकच तत्र दुर्लभा असे सुबुद्धी प्रधान घेतलेत. मग आता भगवान प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा प्रारंभ केली. तीर्थयात्रा प्रारंभ करत असताना पहिल्यांदा शुभ मुहूर्त पाहिला गेला. तीर्थयात्रा कोणत्या दिवशी प्रारंभ केली पाहिजे त्याचाही शुभ दिवस निवडला पाहिजे बरं का. मग काही लोक म्हणतील कोणत्या दिवशी यात्रा प्रारंभ करावी, मग पाहून या शुभ दिन. मग शुभ दिन कोणता आहे? आपल्या वारकऱ्याला एक महत्त्वाचा शुभ दिन आहे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत ज्या आपल्या तिथी आहेत ना, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि वद्य पक्षातली अमावस्या, यामध्ये आपलं धर्मशास्त्र असं सांगतं आहे की द्वादशीसारखी पवित्र तिथी दुसरी कोणतीच नाही. द्वादशीच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य तुम्हाला आरंभ करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. असा एक शुभ दिन बघितला आणि त्या दिवशी ही यात्रा प्रारंभ केली. मग यात्रा प्रारंभ करत असताना कोणत्या बाजूची यात्रा पहिल्यांदा केली नाथ महाराज सांगतायत. पहिल्यांदा भगवान प्रभू रामचंद्रांनी उत्तरेची तीर्थयात्रा प्रारंभ केली. उत्तरेकडे कोणकोणते तीर्थ आहेत? उत्तरेकडे तीर्थ आहेत हिमालयातले बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, ऋषिकेश, कुरुक्षेत्र, काशी, प्रयाग असे अनंत तीर्थक्षेत्र आहेत. क्षेत्रामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं त्या सगळ्या तीर्थांचं नाव आहे. मी फक्त ओव्या वाचतो कारण तर आपल्या भाषेत सांगण्यापेक्षा नाथ महाराजांच्या भाषेत सांगितलेलं केव्हाही चांगलं. कारण संतांची भाषा एवढी प्रगल्भ आहे की ती भाषा न वापरता आपल्या भाषेत बोलणं म्हणजे त्या संतांच्या भाषेचं सौंदर्य कमी करणं आहे. म्हणून नाथ महाराजांची भाषा कशी आहे पहा. सरे सरिता सिंधू संगम, पुण्यभूमी पुण्याश्रम, केले प्रयागादी पंचग्राम, मार्ग दुर्गम हिमालया. सरे म्हणजे सरोवरामध्ये स्नान केलंय. सरिता म्हणजे नद्यांमध्ये स्नान केलंय. त्या नद्या कोणत्या? गंगा, यमुना, सरस्वती, इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा या सगळ्यांची नावं या रामायणात आलेली आहेत. केले प्रयागादी पंचग्राम, मार्ग दुर्गम हिमालया. अयोध्येतून निघाल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात मोठं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे आपल्या सनातन संस्कृतीचं, गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती तिघांचा संगम जिथं आहे त्या तीर्थामध्ये स्नान केलं. प्रयागचं काय महत्त्व आहे माहिती आहे तुम्हाला? प्रयाग क्षेत्रामध्ये जाऊन आपण कुंभमेळ्यामध्ये जातो, प्रयाग क्षेत्राचं स्नान करतो. काय प्रयागाचं महत्त्व आहे? एका महात्म्याच्या अमृतवाणीतून असं ऐकलेलं आहे की प्रयाग क्षेत्राचं असं महात्म्य आहे की या त्रैलोक्यामध्ये तुम्ही कुठंही जरी आत्महत्या केली तर ते आत्महत्येचं पाप तुम्हाला भोगावं लागतं. परंतु या विश्वामध्ये एक तीर्थ जागा असा आहे, एक जागा अशी आहे की तिथं तुम्ही आत्महत्या केली तर आत्महत्येचं पाप तुम्हाला कधीच लागत नाही. ते क्षेत्र, ते तीर्थ म्हणजे प्रयागराज. म्हणून तुम्हाला विनंती आहे. काय विनंती? संसार करत असताना जर कदाचित उभं आला इकडे तिकडे जाण्यापेक्षा तिकडं जा.
पण तिकडे जाताना माझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवू नका म्हणजे झालं. पण लक्षात ठेवा, तिकडेही गेल्यानंतर आत्महत्या करणं सोपं नाही कारण ते उत्तर प्रदेशचं सरकार इतकं तत्पर आहे योगीराजांचं की तुम्ही जर तिथं आत्महत्या करण्यासाठी गेलात तर ते नावाडी इतके कटाक्षानं आपल्याकडे ध्यान ठेवतात आणि तसा जर प्रयत्न कोणी केला तर त्याला झोडपत बाहेर आणतात. मग या प्रयाग क्षेत्रामध्ये स्नान करून तिथं भारद्वाज मुनींचा आश्रम आहे, त्यांचं दर्शन घेतलं. तिथून उत्तरेकडे निघाले. उत्तरेकडे जात असताना मार्ग दुर्गम हिमालया, त्या हिमालयामध्ये प्रवेश करतायत. त्या हिमालयामध्ये बद्रीनाथ केदारनाथला जात असताना कोणकोणते तीर्थ लागतात, कोणकोणते प्रयाग लागतात. आता हे एक प्रयाग तुम्ही बघितलं, परंतु बद्रीनाथ केदारनाथला जात असताना 5 प्रयाग लागतात. ज्या ज्या भाग्यवंतांनी ते बोर्ड वाचले असतील, फलक वाचले असतील, त्यांच्या लक्षात येईल काय नाथ महाराजांची प्रतिभा होती की 450 वर्षापूर्वी हे रामायण लिहत असताना त्यांनी पैठणमध्ये हे तीर्थ बघितले आणि ते रामायणात लिहून ठेवले. ते कोणकोणते आहेत बघा, तुमची खात्री होते की नाही. आयुर्वेरो धरता, आयुर्वेरो बदरी मार्गी पंचप्रयाग, वेद प्रयाग, शिवप्रयाग. 5 प्रयाग कोणते बघा. पहिला वेद प्रयाग, शिवप्रयाग, कर्णप्रयाग, ब्रह्मप्रयाग, अतिगुप्त प्रयाग 5वा. असे 5 प्रकारचे प्रयाग त्या बद्रीनाथ केदारनाथला जाताना लागत आहेत. मग 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथांचं दर्शन घेतलंय, बद्री विशालाचं दर्शन घेतलंय, गंगोत्री यमुनोत्री त्यांचं दर्शन घेतलंय, जे काही तीर्थ उपतीर्थ असतील त्या सगळ्यांचं स्नान केलंय, अलकनंदेचं स्नान केलंय. आणि भगवान प्रभू रामचंद्र आता सरोवरामध्ये स्नान करण्याकरता कुठं जात आहेत. या भारताच्या 4 बाजूला 4 समुद्र आहेत. ते कोणकोणते ध्यानात घ्या. काही लोक म्हणतील महाराज भारताच्या बाजूला 4 समुद्र तुम्ही सांगतायत, तुम्हाला भूगोलाचा अभ्यास काही झालेला दिसत नाही. कारण भारताचा नकाशा आम्ही दररोज पाहतो तर या भारतवर्षाच्या 3 बाजूला समुद्र दाखवलेले आहेत. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आणि उत्तरेला जो आहे तो हिमालय आहे. मग हिमालयामध्ये समुद्र कोणता आहे. नाथ महाराज सांगतायत जरा शांततेनं, हिमालयामध्ये एक समुद्र आहे, त्या समुद्राचं नाव आहे मानस सरोवर. या मानस सरोवरातून शरयू माता जन्माला आली आहे. नाथ महाराज शरयूचा जन्म कुठून झाला, उगम कुठून झाला, इथून सांगतायत. वने उपवने शैल शिखरे, पवन पावन जे जे उखरे, तीर्थादी तिन्ही पुष्करे, तीर्थ विधियुक्त तीर्थक्षेत्रे विधियुक्त, नैमिषारण्य धर्मारण्य, चंपारण्य ब्रह्मारण्य, महापंथाचे वेदारण्य, ऋषी वेदज्ञ येथे असती. आपल्या शास्त्रामध्ये जे काही 5 प्रकारचे अरण्य आहेत त्या सगळ्या अरण्यामध्ये भगवान प्रभू भ्रमण करतायत. आता कोणकोणत्या अरण्याचं काय काय महत्त्व आहे, महाभारत जर तुम्ही वाचलं असेल त्याच्यामध्ये विस्तारानं आहे. आता इथं नैमिषारण्याचं पहिलं नाव आहे. नैमिषारण्याचं काय महत्त्व आहे. नैमिषारण्याला नैमिषारण्य हे काय नाव पडलं हो, का पडलं, त्याचं कारण महाभारताच्या पहिल्याच पर्वामध्ये दिलेलं आहे की या भगवंतानं निमिष मात्रामध्ये अनंत राक्षस मारले, म्हणून ज्या अरण्यात ते राक्षस मारले त्याचं नाव पडलं नैमिषारण्य. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी खाली लवेपर्यंत जेवढा वेळ खर्च होतो त्याला निमिष म्हटलं जातं. अशा डोळ्याची पापणी खाली लवेपर्यंतच्या वेळेमध्ये त्या भगवंतानं आपल्या दिव्य अमोघ शस्त्रानं अनंत राक्षस मारले आणि ज्या अरण्यात मारले
ते अरण्य म्हणजे नैमिषारण्य, तेव्हापासून त्याचं नाव पडलं नैमिषारण्य. आता आपण दंडकारण्यात राहतो. दंडकारण्याला दंडकारण्य नाव का पडलं त्याचंही कारण ज्या वेळेला दंडकारण्याचा इतिहास येईल त्यावेळेला नाथ महाराजच्या लेखणीप्रमाणे आपण बघूया. मग आता सर्वांच्या परमभाग्यानं भगवान प्रभू रामचंद्र उत्तरेकडून खाली उतरलेत आणि तुमच्या आमच्या परमभाग्यानं पुन्हा आपल्या उद्धारासाठी आपल्या परिसरात येत आहेत बघा. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र हे वनवासात आले त्याच वेळेला नाशिकला आले असं समजू नका. तीर्थयात्रा करीत असताना पहिल्यांदा इकडे तीर्थाटन केलेलं आहे आणि कोणकोणत्या नदीमध्ये स्नान केलेलं आहे त्या सगळ्या नद्यांची नावं नाथ महाराजांनी दिलेली आहेत. गंडकी यमुना सुरसरी तापी नर्मदा मत्स्योदरी कृष्णा भीमा गोदावरी दुरी ते दुरी ज्याचेनी मत्स्यतीर्थ पक्षीतीर्थ शिवकांची विष्णुकांची युक्त त्रिकोण हस्ती तीर्थभूत तीर्थविख्यात कुंभकोण प्रतीची कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी या पंचनद्यांच्या स्नानी भगवत भजनी दृढभाव कन्याकुमारी जनार्दन शेषशाही अनंत शयन उभय कावेरी श्रीरंगस्थान परम पावन अगस्त्याश्रम. ज्या वेळेला तीर्थयात्रा केली त्यावेळेला तिकडून गंगा यमुना सरस्वती सगळ्यांचं स्नान करून नर्मदेत आले. नर्मदा मैया तपश्चर्येच्या बाबतीत अतिशय पवित्र ठिकाण म्हणून नर्मदा मैयाची प्रदक्षिणा आपल्या धर्मशास्त्रामध्ये फारच पवित्र मानली जाते. आपल्या गोदावरी मातेची प्रदक्षिणा फार पवित्र मानली जाते. आपले जेवढे तीर्थ आहेत त्यांच्या सगळ्या प्रदक्षिणा पवित्र मानल्या जातात. कारण या तीरांचं काय महत्त्व आहे, या तीरांचं असं महत्त्व आहे की बाबा भागीरथी महादोष निवारिणी सकल स्वामिनी तीर्थाचे या अभंगात लिहिल्याप्रमाणे जिता भुक्ती मोक्ष मरणे तिचे तिरी ऐहिके परत्री सुखरूप. अरे या नद्यांची प्रदक्षिणा करत असताना जर समजा तुम्ही जिवंत राहिलात तर अष्टमहासिद्धी तुमच्या चरणावर लोटांगण घालतील आणि या तीर्थांची प्रदक्षिणा करत असताना जर तुम्ही कदाचित मेलात तर आहे तिथून मोक्षाला जाणार. आणि नर्मदेचा किनारा तर तपश्चर्येच्या बाबतीमध्ये इतका पवित्र आहे की रावणासारख्यानं जी महत्त्वाची तपश्चर्या केली ना ती नर्मदेच्या किनाऱ्यावर. नर्मदेच्या किनाऱ्यावर ओंकारेश्वरच्या बाजूला पूर्वेला रावण एकदा तपश्चर्येला बसला आणि सहस्रार्जुन जलक्रीडा करायला गेला. जलक्रीडा करत असताना आता तो सहस्रार्जुन सहस्रबाहू त्याने आपलं अंग नदीमध्ये बांधासारखं टाकलं आणि पाणी तुंबत चाललं, ज्याला आपण बॅकवॉटर म्हणतात, तसं मागे थांबत थांबत चाललं. रावण भगवान शंकराची आराधना करत होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अंतर्मुखतेनं भगवंताची आराधना करतोय. याने बाण टाकल्यामुळे, शरीराचा बाण टाकल्यामुळे पाणी मागे मागे सरकत चाललंय. याच्या मांडीपर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलं, मानेपर्यंत पाणी आलं, तोंडापर्यंत पाणी आलं. ज्या वेळेला नाकातोंडात पाणी जायला लागलं त्या वेळेला हा रावण जागा झाला आणि माझ्या तपश्चर्येत भंग करणारा कोण आहे उठून उभा राहिला. त्या नर्मदेच्या किनाऱ्यानं फिरतोय तर हा सहस्रार्जुन जलक्रीडा करतोय. आता तिथं सहस्रार्जुनाचं आणि रावणाचं घनघोर युद्ध झालं. शेवटी सहस्रार्जुनानं त्या रावणाला तिथं भरपूर मारलं, पुन्हा तो लंकेत गेला. हा भाग वेगळा आहे. परंतु मला एकच सांगायचे की रावणासारख्याने सुद्धा महत्त्वाची आराधना, महत्त्वाची तपश्चर्या नर्मदेच्या किनाऱ्यावर केलेली आहे. म्हणून नर्मदेचं स्नान करून भगवान प्रभू रामचंद्र आता तापीकडे येत आहेत. तापी नदी कोणी कोणी बघितली आहे? ही सूर्यकन्या आहे.
या भारतवर्षातल्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या दोन मोठ्या नद्या आहेत, एक नर्मदा आणि दुसरी तापी. तापी आपल्या महाराष्ट्राचं वरदान आहे आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांना ललामभूत ठरणारं तीर्थ म्हणजे नर्मदा मैया आहे. मग तिकडून आता तापी मातेचं स्नान करून आपल्या गोदावरी मातेकडे येत आहेत. गोदावरी मातेचं स्नान करतायत, चंद्रभागेचं स्नान करतायत, इंद्रायणीचं स्नान करतायत आणि कृष्णा, कावेरी, कराडला जिथं संगम आहे तिथंही स्नान करतायत. तिथून आता भारतवर्षामध्ये उत्तरेची तीर्थयात्रा संपल्यानंतर संपूर्ण दक्षिणेची तीर्थयात्रा करून पुन्हा अयोध्येत परत येत आहेत. अयोध्येत परत आल्यानंतर चारही समुद्रांचं स्नान झालेलंच आहे. मग आता राजा दशरथाला फार मोठा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये त्यांनी आता त्यांच्या माऊंदाचा कार्यक्रम केला. तीर्थयात्रा संपन्न झाल्यानंतर माऊंद केले पाहिजे असा नियम आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी, नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा पूर्ण केली आणि तीर्थयात्रा पूर्ण केल्यानंतर माऊंदाचा कार्यक्रम प्रत्यक्ष पांडुरंगानं केला आणि रुक्मिणी मातेनं त्या पंक्तीत वाढल्याचा पुरावा आपल्या नामदेवरायांच्या गाथेत आहे. तसं राजा दशरथ त्याने माऊंदाचा कार्यक्रम केला. देशोदेशीचे ब्राह्मण बोलवले, देशोदेशीचे ऋषीमुनी बोलवलं, गंधर्व लोकांना निमंत्रण दिलं, राजे लोकांना निमंत्रण दिलं, भला मोठा सभामंडप दिला. प्रत्येकाच्या मानाप्रमाणे आसनं तयार केली गेली आणि त्या आसनाप्रमाणे सर्वांना बसवलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. कथाकीर्तनांचं आयोजन केलं आणि एक दिवस नाही तर महिनाभर अन्नदान चालेल अशा प्रकारची ती सामुग्री त्या अयोध्येमध्ये. असा सुंदर अशा प्रकारचा तीर्थयात्रेचा कार्यक्रम संपल्यानंतर आता भगवान प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा संचार झाला आहे. कारण तीर्थयात्रेचा हा परिणाम आहे. तीर्थयात्रा कशासाठी करायची? म्हणून तीर्थयात्रा करीत असताना कोणाच्या सोबत केली पाहिजे, कशी केली पाहिजे ते ध्यानात ठेवा. तीर्थयात्रा ही पर्यटकासारखी करू नका. तीर्थयात्रा करायची असेल तर ती वारकऱ्यासारखी करा. हां, कुठेही बाबा आमच्या श्रीगुरूंचा सप्ताह असेल तर तुमचा एक क्षणही वाया जाऊ देऊ नका, कारण हा क्षण तुम्हाला पुन्हा जन्मात कधी भेटणार नाही. आज केवढे तुमची पुण्याई आहे की ज्या धरणीला भगवान प्रभू रामचंद्रांचा चरणस्पर्श झाला आहे, ज्या धरणीनं त्या चरणाचं दर्शन इथं घेतलं आहे, आनंद न समाये मेदिनी, ज्या तीर्थामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं आहे. नवे पहिल्याच दिवशी मी बोलून गेलो की 14 वर्षाच्या वनवासापैकी सगळ्यात जास्त दिवस वनवास जर कोणत्या क्षेत्रामध्ये प्रभूनं काढला असेल, जास्त दिवस जर सगळ्यात कुठे व्यतीत केले असतील तर हे पंचवटी अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अरुणा, वरुणा आणि गुप्त सरस्वती या तिघांच्या संगमावर जे कपालेश्वराचं सुंदर देवस्थान आहे, या सगळ्यांचा उल्लेख नाथ महाराज तिथं करतायत. तिथं भगवान प्रभू रामचंद्रांचे आणि हे तपोवन अशा पवित्र ठिकाणी तुम्ही सत्संग करतायत. अधिक मासासारखा योग आहे म्हणून एक क्षणही वाया जाऊ देऊ नका. डोळ्याची पापणी खाली लावेल एवढाही वेळ वाया जाऊ नका. पुन्हा तुमच्यासाठी ओव्या म्हणतो. या मंडपात थंड लागतं आहे म्हणून झोप चांगली लागते म्हणून झोप घेऊया असं मनातही आणू नका. छेदोनिया आळसासी, दवडोनिया निद्रेसी, आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेसी साधावे. परंतु ते आत्मचिंतन साधत असताना बुद्धी सावधान ठेवा. बुद्धीला बेशुद्ध होऊ देऊ नका. सदा सावधान बुद्धी, लव निमिष वाया जाऊ निधी, अनुसंधान त्रिशुद्धी तुटो नेदी सर्वथा. त्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या चरणापासून आपलं अनुसंधान कधीही सुटू देऊ नका. सतत जर तुमच्या आपल्याला भगवंताच्या चरणाचं अनुसंधान राहिलं, स्वरूपाचं अनुसंधान राहिलं, तर ज्या दिवशी तो यम आपल्याला घ्यायला येईल ना, त्या दिवशी हे चरण, हे स्वरूप जर आपल्या डोळ्यासमोर आलं तर त्या यमाची ताकद नाही की तो तुम्हाला हात लावेल. कारण तो विचार करेल
की हे लोक आमच्या तात्यांच्या सत्संगाला रामायणासाठी इथं महिनाभर राहिलेले होते, म्हणून यांना मला वैकुंठाला न्यायचं आहे, म्हणून तो पालखी घेऊनच आला पाहिजे. पण तो पालखी घेऊन कधी येईल? तुम्ही ज्या वेळेला एकही क्षण वाया जाऊ देणार नाहीत त्यावेळेला. असं या तीर्थाचं महत्त्व. भगवान प्रभू रामचंद्रांचं वैराग्याचा संचार झाला आणि आता त्या अयोध्येमध्ये मन रमेना. काय करावं? आत्मचिंतनामध्ये घडून गेलेले भगवान प्रभू रामचंद्र आता अयोध्येमध्ये त्या क्रमाक्रमानं रामायणामध्ये घटना कशा घडत आहेत. इकडे विश्वामित्रजी महाराज त्यांनी आपल्या आश्रमामध्ये यज्ञ आरंभ केलेला होता, परंतु त्या यज्ञाची परिस्थिती अशी होती की त्या परिसरामध्ये राहणारे जे काही राक्षस लोक होते ना, ते राक्षस लोक त्या यज्ञाचा विध्वंस करत होते. पौरोहित्य करणारी जी ब्राह्मण मंडळी होती त्यांना दगडं मारायची. ते यज्ञकुंड होतं त्याच्यावर मांसाचे तुकडे फेकायचे. यज्ञामध्ये कुठला तरी विक्षेप होईल असं कसलं तरी दुष्कृत्य करायचे. विश्वामित्रजी ध्यानस्थ बसलेले विचार करतायत, जे राक्षस या यज्ञामध्ये विध्वंस करतायत त्यांना आपण मारू शकतो, परंतु अडचणी अशा आहेत. कारण विश्वामित्राची शक्ती अशी होती की 60,000 वर्षाची तपश्चर्या पाठीशी होती. राक्षसांकडे नुसतं कोपाच्या नजरे नजरे बघितलं असतं तरी ते राक्षस पर्वतासारखे जरी असले तरी ते जळून खाक झाले असते, त्यांचे कोळसे झाले असते, असं त्यांच्या तपाचा प्रभाव होता. परंतु आपण जर त्या राक्षसांना जाळून टाकलं, शाप दिला, आपली 60,000 वर्षाची तपश्चर्या वाया जाईल. आपण शस्त्र धरूनही त्यांना मारू शकतो, कारण शस्त्रास्त्र विद्येमध्ये फार मोठं प्रावीण्य त्यांचं होतं. भगवान प्रभू रामचंद्रांचे ते गुरु आहेत. कोणकोणते अस्त्रशस्त्र शिकवले त्याचाही रामायणामध्ये उल्लेख आहे. परंतु आपण शस्त्र संन्यास घेतलेला आहे, पुन्हा शस्त्र हातात धरणं उपयोगाचं नाही. करावं तरी काय? राक्षसांचा तर निपात केला पाहिजे. म्हणून भगवान शंकराची आराधना करतायत. अंतर्मुखतेनं जप सुरू आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
महादेव की जय. भगवान शंकराचा अंतर्मुखतेने जप करतायत. भगवान शंकरांनी दृष्टांतीला विश्वामित्रजी महाराज तुमच्या यज्ञाचं संरक्षण करण्याची अजिबात चिंता करू नका. यज्ञाचा संरक्षण करता अयोध्येमध्ये रामरूपात राजा दशरथ कौशल्याच्या पोटी जन्माला आलेला आहे. तुम्ही अयोध्येत जा आणि राजा दशरथाकडे रामाची मागणी करा, यज्ञाचं संरक्षण तो करेल. भगवान शंकराचा संकेत मिळताबरोबर गुरु विश्वामित्रजी अयोध्येत आले. अयोध्येमध्ये राजा दशरथाची राजसभा सुरू होती. त्या सभेमध्ये विश्वामित्रांचं आगमन होताबरोबर राजा दशरथ सिंहासनावरून खाली उतरला आणि धावत धावत विश्वामित्रांच्या समोर आला आणि शिष्टाचाराला अनुसरून पहिल्यांदा त्यांना साष्टांग प्रणिपात केला. आणि संत समोर आल्यानंतर त्यांना साष्टांग प्रणिपात केला पाहिजे असा आपल्या वैष्णवांचा नियम आहे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. कारण सगळ्या साधू संतांनी हा नियम घालून दिला आहे. महाभारताच्या सुरुवातीला असा एक प्रसंग आहे की ज्या वेळेला तो लोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा सौती शौनक ऋषींचा 12 वर्षाचा यज्ञाचा प्रारंभ नैमिषारण्यात झालेला असतो, त्यावेळेला कुरुक्षेत्र समंतक पंचक वगैरे सगळ्यांची तीर्थयात्रा करून ज्या वेळेला तो नैमिषारण्यात येतो त्यावेळेला ऋषीमुनी लोकांना पहिल्यांदा दर्शन घेताबरोबर काय बोलतोय, अभिवाद्य मुनीं संस्तु सर्वानेव कृतांजली. तुम्हाला माझा साष्टांग प्रणिपात आहे. वारकऱ्यांचा नियम आहे, संतांचा नियम आहे. म्हणून राजा दशरथ या संतांच्या चरणावर पहिल्यांदा साष्टांग प्रणिपात करतो आणि बोलतो, भाग्याचा उदय ते हे जोरी संत पाय. विश्वामित्रजी महाराज, आज तुम्ही स्वतःहून आमच्या अयोध्या नगरीत आलात. आमची अयोध्या नगरी पावन झाली. या दशरथाचं भाग्य उदयाला आलं. तुम्ही ज्या कामासाठी इथं आलात, तुम्ही ज्या कार्य घेऊन इथं आलात ते तुमच्या मनातलं कार्य पूर्ण झालं असं समजा. आपल्या मनातली इच्छा न जाणता राजानं ते इच्छा पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. म्हणून विश्वामित्रांना खूप आनंद झाला आणि विश्वामित्रांनी राजा दशरथाची मुक्त कंठानं स्तुती केली. राजा, तुझ्या पूर्वजांना शोभेल असं तुझं वर्तन आहे. सूर्यकुलामध्ये जेवढे राजे झाले ते सगळे दानशूर झालेत आणि त्यांच्या वर्तनाला शोभेल तुझं वर्तन आहे. धन्यवाद तुला. राजा दशरथ मोठ्या सन्मानानं विश्वामित्राजींना आपल्या राजसभेत घेऊन जात आहेत. आपल्या योग्य सिंहासनावर बसवत आहेत आणि आपलं आदर आतिथ्य पाद्यपूजा झाल्यानंतर हात जोडून बोलत आहेत की विश्वामित्रजी महाराज, आपण इथं कोणत्या कामासाठी आलात त्या कामाची आज्ञा द्यावी. त्यावेळेला विश्वामित्रजी बोलत आहेत, राजा, मला तुझ्या नगरीतली सत्ता नको आहे, माझ्या तुझ्या नगरीतली प्रतिष्ठा नको आहे, मला तुझी लौकिकता नको आहे, मला तुझी धनसंपत्ती नको आहे. मी फक्त ज्या कामासाठी आलो ते काम शांततेनं ऐक. मला तुझी सत्ता प्रतिष्ठा नको, परंतु तुझा रघुनाथ पाहिजे. तुझ्या पोटी जन्माला आलेला राम मला हवा आहे. कशासाठी म्हणशील तर माझ्या आश्रमामध्ये मी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी काही राक्षस कटिबद्ध आहेत. तर त्या राक्षसांचा निपात करण्यासाठी आणि अगदी निर्विघ्नपणाने ते यज्ञ पार पडावा याच्यासाठी मला रघुनाथ पाहिजे आहे. म्हणून त्या रघुनाथाला मला फक्त दे, मला दुसरं काहीच नको. रामाची मागणी करता बरोबर राजा दशरथाचं तोंडातलं पाणी गळालं, शांत झालं. रामाला कसं द्यावं, परंतु रामाची मागणी विश्वामित्रांनी केली आहे, नाही म्हणायची सोय नाही. कारण रामावर त्या राजाचं किती प्रेम आहे, रामावर राजाचं किती प्रेम आहे की अरे इतकं प्रेम की जसं भुकेल्या माणसाचं पक्वान्नावर प्रेम असतं, एखाद्या माकडाचं फुटाण्यावर प्रेम असतं, एखाद्या लोभी माणसाचं धनावर प्रेम असतं, तसं राजा दशरथाचं रामावर प्रेम. परंतु विश्वामित्रांनी मागणी केली, आता नाही म्हणायची सोय नाही.
कशी तरी वाचा मोकळी केली. हात जोडून बोलतायत, विश्वामित्रजी महाराज, रामाला तुम्ही यज्ञाच्या संरक्षणासाठी मागत आहात, राक्षसांशी युद्ध करायचं आहे असं म्हणतात, परंतु रामानं आणि लक्ष्मणानं अजून राक्षस कसा असतो हे डोळ्यानं बघितलेलं नाही. त्यांना युद्धकलेची माहिती नाही, शस्त्रविद्येमध्ये ते अजून पारंगत नाहीत आणि ते अजून लहान आहेत, बालक आहेत. त्यांना मी कसं तुमच्यासोबत पाठवू? तुम्ही रामाला आणि लक्ष्मणाला सोडून बाकीचं माझं राज्य मागितलं तरी चालेल, मी तुम्हाला तात्काळ देईल, परंतु हे माझे जीव की प्राण आहेत, त्यांना तुम्ही मागू नका. रामाला बालक म्हटल्यानंतर पहिल्यांदा विश्वामित्रांना राग आला आणि पहिल्यांदा आपल्याला आश्वासन दिलं की तुमच्या मनातली इच्छित वस्तू पूर्ण झाली असं समजा, आणि आता मागणी केल्यानंतर रामाला नको म्हणतोय. म्हणून पहिल्यांदा विश्वामित्र क्रोधी आणि राजा दशरथाची निर्भत्सना करतायत. राजा, अरे मी राजसभेत पाऊल टाकता बरोबर माझ्या मनातली इच्छा न जाणून घेता तू पहिल्यांदा पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं, आणि आता मी जी वस्तू मागितली ती द्यायला नको म्हणतो. अरे सूर्यवंशामध्ये तुझे जे पूर्वज आहेत त्यांचे जरा चरित्र बघ, की राजा हरिश्चंद्र तुझा पूर्वज, ज्याने स्वप्नातलं राज्य जागृतीमध्ये दान देऊन टाकलं. तुझ्या वंशामध्ये दिलीप राजा झाला, त्याचं केवढं औदार्य. तुझ्या वंशामध्ये शिबी राजा झाला की त्याने आपल्या अंगाचं मांस दान देऊन टाकलं. तुझ्या वंशामध्ये त्रिशंकू राजा झाला, त्याचं चरित्र पाय. आणि असं तुझ्या पूर्वजांचं एवढं दिव्य चरित्र असताना तू आता बोललेला शब्द पूर्ण करायला तयार नाही. गुरु वशिष्ठ अतिशय बुद्धिमान, त्यांनी पाहिलं की जर समजा रामाला लक्ष्मणाला यांच्यासोबत नाही दिलं, आपण सूर्यवंशाचे कुलगुरू आहात, कदाचित यांचा संशय आपल्यावर येईल की वशिष्ठ महाराजांनी यांना देऊ दिलं नसेल. म्हणून राजा दशरथाचा हात वशिष्ठ महाराजांनी पकडला आणि सांगितलं, हे बघा, रामाला विश्वामित्रांच्या सोबत पाठवलंच पाहिजे, कारण यज्ञ संरक्षणासाठी ते मागणी करतायत आणि यज्ञ संरक्षण करणं हे रामाचं काम आहे, कारण यज्ञ प्रसादापासून त्याची निर्मिती आहे. म्हणून यज्ञाचं संरक्षण करणं पहिलं रामाचं काम आहे. आणि रामाच्या शक्तीवर तुम्ही संशय घेऊ नका, राम प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. मग आता कुलगुरू वशिष्ठांनी सांगितल्याबरोबर राजाच्या मनाची तयारी झाली आणि राम आणि लक्ष्मण या दोघांनाही विश्वामित्रांच्या स्वाधीन राजेसाहेब करतायत. विश्वामित्रांनाही आनंद झाला, जो कोप होता तो शांत झाला. आणि आता विश्वामित्रजी बोलतायत, रामा, लक्ष्मणा, तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे. भरत आणि शत्रुघ्न राजाजवळ थांबणार आहेत. कुलगुरूंनी घेतलेला हा निर्णय आहे. आता चला, आपल्याला आपल्या आश्रमामध्ये जायचं आहे. तेवढ्यामध्ये आता भगवान प्रभू रामचंद्र काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा करतायत. रामायण आहे बरं का हे. रामायण म्हणजे मनोरंजन नाही. रामायणातला एकही पॉईंटसुद्धा कामा नाही, तो सारांश रूपानं का होईना तो आपल्या कानात आला पाहिजे. विश्वामित्रजी यज्ञ संरक्षणासाठी जाण्याची तयारी करा असं सांगतायत. तेवढ्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्र विश्वामित्रजींना प्रश्न विचारतायत की गुरुदेवा, माझ्या मनामध्ये काही जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं पहिल्यांदा निरसन करा, मग आपण यज्ञ संरक्षणासाठी जाऊया. आता पहा, या सगळ्यांचं चित्र कसं आहे. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी मध्यभागी उभे आहेत. उजव्या हाताला कुलगुरू वशिष्ठ राजा दशरथ आहेत. एका डाव्या बाजूला गुरु विश्वामित्रजी ज्यांनी यज्ञ संरक्षणासाठी मागणी केलेली ते आहेत. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र नम्रतेनं बोलतायत, गुरुदेवा, माझ्या मनात अशा काही इच्छा आहेत, माझ्या मनातले असे काही प्रश्न आहेत की हे जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, आई आणि वडिलांच्या रक्तरेतापासून ज्याची निर्मिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हा पंचमहाभूतांचा आविष्कार म्हणजे हे शरीर आहे. हे प्रारब्धानं बनलेलं आहे. आणि या शरीर जसं नाशिवंत आहे तसं याच्या अनुषंगानं घडणारं जे कर्म आहे तेही नाशिवंत आहे.
परंतु हे शरीर कसं आहे, पहिल्यांदा शरीराच्या देहदोषांचं प्रदर्शन भगवान प्रभुरामचंद्र गुरुदेवांच्या समोर करतायत की हे शरीर जन्माला येतं, तर जन्माला येत असताना याच्या पाठीमागे किती प्रकारचं दुःख आहे. पहिल्यांदा या शरीराची निर्मिती कशी आहे. या शरीराची निर्मिती अशी आहे की रजस्वलेचा पदर जरी लागला तरी आंघोळ करावी लागते. नाथ महाराजांचे शब्द आहेत. रजस्वलेचा पदर जरी लागला, स्पर्श जरी झाला तरी तो विटाळ झाला म्हणून आपल्याला आंघोळ करावी लागते. परंतु ज्या रजस्वलेचा स्पर्श होता बरोबर अशी आंघोळ करावी लागते. त्या रजस्वलेचं रक्त आणि बापाचं रेत एकत्रित होऊन ज्या वेळेला हा मांसाचा गोळा तयार होतो त्यावेळेला हे शरीर होतं. म्हणून हे शरीर इतकं अपवित्र आहे. तुकोबारायांचं एकच प्रमाण आपल्या डोळ्यासमोर आणलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराचे. या शरीरामध्ये किती प्रकारचे रोग आहेत, रोगाचं भांडार आहे. हां, अरे बाकीच्या नाशिकमधल्या लोकांचा नका विचार करू हो. आपण जे कथेला बसलेले जे माता भगिनी आणि पुरुष मंडळी आहे त्यांचाच विचार करा. सांगा ना, आपण बसलेल्यामध्ये कोण निरोगी आहे? कोणीच नाही. कोणाचा सर्दी तरी आहे, कोणाला डोक्याचा आजार आहे, कोणाचा कंबर दुखतं आहे, कोणाचा गुडघा दुखतं आहे, हां, कोणाला पोटाचा विकार आहे, कोणाला मानेचा विकार आहे. कोणीच सुखी नाही, सगळे रोगीच आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराचे. अरे रक्त रेतापासून ज्याची निर्मिती आहे ते जन्माला आलं तरी त्याची वृद्धी पाडावी लागते आणि मेलं तरी त्याचं सूतक पाडावं लागतं. पिंडदान केल्यानंतर सुद्धा, अस्थि विसर्जन केल्यासुद्धा आपलं सूतक फिटत नाही. इतकं हे अपवित्र आहे. पुन्हा कर्मधर्म संयोगानं आईच्या गर्भामध्ये याची अवस्था कशी, विस्तारानं सांगायला आता वेळ नाही. नाथ महाराजांनी अशा ओव्या दिलेल्या आहेत. त्या ओव्या जर तुम्ही वाचल्या ना तर ज्याने ओव्या वाचल्या ते माणसं लग्न कधी करणारच नाही. आईच्या उदरामध्ये त्या गर्भाची अवस्था कशी असते, एकच सुवी ज्ञानोबारायांची डोळ्यासमोर आणा आणि सगळ्या दुःखाच्या तीव्र संवेदना जिथं होतात त्याचं नाव आहे गर्भवास. मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरते. काय माऊलींचे, नाथ महाराजांचे शब्द आहेत पहा. दाथरी शब्द कदाचित आपल्या खानदेशातल्या लोकांसाठी वापरतायत की नाही देव जाणे. सांगा बरं, दाथऱ्यावर तुम्ही कोणता पदार्थ शिजवतात हो? आपल्या नाशिक जिल्ह्यात दाथऱ्यावर काही पदार्थ शिजवला जातो का? हां, आमच्या जळगाव, धुळे त्या परिसरामध्ये दाथऱ्यावर जो पदार्थ शिजवला जातो त्याला भेंडकं म्हणतात, डाळीपासून बनवलेलं. हां, अलीकडे आपण ओव्हनमध्ये जे काही बनवतो, काय ओव्हनमध्ये जे बनवतो, काय खाल्ला? पिझ्झा. हां, पिझ्झा. जे वाफेवर शिजवलं जातं तर दाथरा काड्या टाकल्या जातात, त्या काड्या पाण्यात ठेवल्या जातात, पातेलं चुलीवर ठेवलं जातं, खालून उकड दिली जाते आणि त्याच्यावर मग डाळीपासून बनवलेला जो पदार्थ होतो त्यावर ठेवला जातो, वाफेवर शिजवला जातो. त्याला भेंडकं म्हणतात. त्या वराडी वैदर्भीय भाषेमध्ये त्याला फुनकं म्हणतात. त्या वाफेवर शिजवलेल्या पदार्थाची जशी त्या पातेल्यामध्ये अवस्था असते, दाथऱ्यावर अवस्था असते, तशी आईच्या उदरामध्ये गर्भाची अवस्था असते. संतांचं चिंतन आहे. मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरते. नाकी तोंडी क्रिमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे. म्हणून काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाणा, तुझ क्षण क्षणा
ध्यात से. अशा पद्धतीनं या गर्भाची अवस्था. कर्मधर्म संयोगानं आईच्या उदरातून जीवात्मा सुखरूप जरी बाहेर आला तरी पहिलं बालपणाचं दुःख, नंतर तारुण्याचं दुःख, नंतर म्हातारपणाचं दुःख आणि मृत्यूसमयाचं दुःख. त्यातही एखाद्या सद्गुरूकडून तुम्ही विद्या आत्मसात केली आणि अहंकारासारखा वैरी जर तुमच्या अंतःकरणात येऊन बसला तर ते दुःख सगळ्यात वाईट. आता प्रत्येकाचं एकेका वाक्यात चिंतन. आईच्या उदरातून हा जीवात्मा सुखरूप जरी बाहेर आला तरी गर्भवासाचं दुःख, त्याच्यानंतर प्रसूतीच्या वेदना, ते तर शब्दाच्या पलीकडचं आहे. आपण त्याचं वर्णन करणंही चुकीचं आहे. फक्त मदालसेचं प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. ती मदालसा आपल्या पोराला हेच प्रशिक्षण देत आहे. नवमास कष्टलासी 10व्यात प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकांतु ते जननी गे दुःखे धाय मोकली. शब्दाच्या पलीकडचं दुःख आहे. कर्मधर्म संयोगानं आईच्या उदरातून जीवात्मा सुखरूप जरी बाहेर आला तरी पहिलं बालपणाचं दुःख. हे कोण सांगताय लक्षात घ्या. भगवान प्रभू रामचंद्र या शंका आपल्या गुरुदेवांजवळ उपस्थित करतायत. देहदोषांचं प्रदर्शन करतायत. बालपणाचं केवढं दुःख आहे. अरे बालपणामध्ये सगळे जरी आपल्या गालाचं चुंबन घेत असलं तरी कोणत्या वस्तूला हात लावावा अज्ञानामध्ये कळत नाही. तापलेला तावा लाल भडक दिसतोय, खेळणं दिसतंय म्हणून त्याच्यावर हात ठेवून घेतो. हात भाजल्यानंतर आईलाही दुःख, आईलाही त्रास, त्यालाही त्रास. बालपण गेलं, तारुण्य आलं की तारुण्यामध्ये इंद्रियामध्ये शक्ती असते. आमच्या तुकोबारांनी एकाच वाक्यामध्ये वर्णन केलेलं आहे की तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी होडी जायसा. बुद्धीमध्ये अविवेकाचं प्राबल्य असतं म्हणून ते अविवेकाचं प्राबल्य असल्या कारणानं आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी दुसऱ्याची कॉलर चौकात पकडतो. परंतु त्याला हे भान नसतं की ज्या मनगटानं आपण दुसऱ्याची कॉलर पकडलेली आहे त्या मनगटातला जोर गेला आणि तिचा पैसा खिशातला निघून गेला आणि तिची सत्ता हातातून निघून गेली की आपली अवस्था कशी होणार हे त्याला ध्यान नसतं. म्हणून अविवेकाचं प्राबल्य बुद्धीमध्ये. त्यानंतर पुढचं म्हातारपणाचं दुःख तर फारच वाईट. किती वाईट आहे म्हातारपणाचं दुःख. बरं जाऊ द्या. म्हातारा कोणाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला. आमच्या एका कीर्तनकारानं अशी एक सुंदर अशा प्रकारची मीमांसा केलेली आहे. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या तिघही अवस्थेमध्ये माणसाच्या वेगवेगळ्या ठिकाणी शक्ती असते, वेगवेगळ्या ठिकाणी जोर असतो. शक्ती म्हणजे जोर. लहान लेकराच्या पायात जोर असतो. लहान लेकराच्या पायात जोर असतो म्हणून लहान लेकरू गल्लीनं पळायला लागलं ना की ज्या आईनं जन्म दिला तिच्या पण हातात सापडत नाही. त्याच्या पायात शक्ती आहे, पायात जोर आहे म्हणून ते पडतं. तारुण्यामध्ये कमरेत जोर असतो. तारुण्यात कमरेत जोर असतो याचं प्रतीक नळावर पाणी भरत असताना भांडणं जर सुरू झाली तर आमच्या माता भगिनी पहिल्यांदा पदर कोठे खोचतात. कमरेत जोराचं प्रतीक आहे. आणि म्हातारपणाचं असं असतं की म्हातारपणामध्ये पायातला जोर गेलेला असतो, कमरेतला जोर गेलेला असतो, परंतु तोंडातला जोर कायम असतो. मग म्हातारा शब्दाची काय व्याख्या हो. म्हातारा शब्दाची व्याख्या अशी आहे की ज्याने काम सांगितल्यानंतर कोणीही ऐकत नाही आणि आपण काम सांगितल्यानंतर कोणीही ऐकत नाही तरीही जो काम सांगितल्याशिवाय राहत नाही त्याचं नाव म्हातारा. हे म्हातारपणाचं दुःख अतिशय वाईट. मरणाचं दुःख तर फार वाईट. आणि मध्यंतरी भगवंताने सांगितलंय की एखाद्या सद्गुरूकडून तुम्ही विद्या आत्मसात केली परंतु अहंकारासारखा वैरी जर तुमच्या अंतःकरणात येऊन बसला तर अधोगती व्हायला काहीच वेळ लागत नाही.
कारण अहंकार हा असा एक वैरी आहे, अभिमान असा एक वैरी आहे की तो माणसाची सगळी तपश्चर्या मातीत नेतो आणि भगवंताला तीच सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. म्हणून या शरीराच्या अनुषंगानं एवढ्या प्रकारचं दुःख आहे, तर याच्यापासून सुटका होण्यासाठी काय उपाययोजना आहे, कृपा करून मला सांगा. भगवंताने विचारलेला प्रश्न आहे. म्हणून या शरीराची निर्मिती कशी आहे, शरीर कसं कसं तयार झालेलं आहे, याची सुटका करण्याकरता काय काय उपाय आहेत. कबीरजींचा असा एक सुंदर अभंग आहे आणि तो अभंग आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे, पण तरीही तुमच्या लक्षात राहण्याकरता बोलतो. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. संत आपल्याला बोध देत आहेत, बाबा ज्या वेळेला हा जीवात्मा आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो. ह्याच्या रडण्याचा आवाज ऐकला सगळं जग हसायला लागतं, पेढे वाटायला लागतं. परंतु त्या जीवाला असा संदेश देत आहेत की ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो. तुझ्या रडण्याचा आवाज ऐकला की सगळं जग हसायला लागतं, पेढे वाटायला लागतं. परंतु तू सत्संगतीच्या द्वारा, भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारा, सत्यकर्माच्या द्वारा, शुद्ध आचरणाच्या द्वारा जीवन जगत असताना अशी क्रांती कर की मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेला बाबा तू मरशील ना, त्यावेळेला तू हसत हसत मरावं आणि तू केलेल्या पवित्र कार्यासाठी, तुझ्या उत्तम कीर्तीसाठी या संपूर्ण जगाने रडावं. म्हणून कबीरजींचा हा संदेश आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया चदरिया झीनी रे झीनी के राम नाम रस पीनी. चदरिया झीनी रे झीनी 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 राम नाम रस पीनी. चदरिया झीनी रे झीनी शरीर आहे याच्यावर चादरीची उपमा दिलेली आहे. या शरीराची निर्मिती कशी झाली कबीरजी सांगतायत. अष्टकमल का चरखा बनाया, पांच तत्व की पूनी. अष्टकमल का चरखा बनाया, पांच तत्व की पूनी. 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे. दिन दिन मैली चीनी चदरिया झीनी रे झीनी
रस पीर चदरिया जीनी रे जीनी राम राम रस पीर चदरिया जीनी रे जीनी जब मोरी चादर बन घर आई रंग रे झिको दीनी चदरिया रंग रे झिको दीनी जब मोरी चादर बन घर आई रंग रे झिको दीनी ऐसा रंग रंगा रंग रेने ऐसा रंग रंगा रंग रेने लालो लाल कर दीनी चदरिया झीली रे झीली राम नाम रस पीने चदरिया झीनी रे झीनी झीनी राम नाम रस पीर चदरिया झीनी रे झीनी राम नाम रस पीर चदरिया झीनी रे झीनी चादर ओढ़ी शंका मत करियो दो दिन तुमको दीनी चदरिया दो दिन तुमको दीनी हे शरीर आपल्याजवळ कायम नाही आहे चादर ओढ़ी शंका मत करियो दो दिन तुमको दीनी चदरिया दो दिन तुमको दीनी मूर्ख लोग भेद नहीं जाने मूर्ख लोग भेद नहीं जाने दिन दिन मैली कीनी चदरिया झीनी रे झीनी राम नाम रस पीने चदरिया झीनी रे झीनी राम नाम रस पीर चदरिया झीनी रे झीनी राम नाम रस पीर चदरिया झीनी रे ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढ़ी शुकदेव ने निर्मल कीनी चदरिया शुकदेव ने निर्मल कीनी दास कबीर दास कबीर ने ऐसी ओढ़ी दास कबीर ने ऐसी ओढ़ी ड्यूटी क्यों घर दीनी चदरिया झीनी रे झीनी के राम नाम रस पीने चदरिया झीनी रे झीनी झीनी राम नाम रस पीने चदरिया झीनी रे झीनी राम नाम रस पीर चदरिया झीनी रे झीनी झीनी रे झीनी झीनी रे झीनी
सुत हनुमानजी महाराज की. असं देहदोषांचं प्रदर्शन मर्यादा पुरुषोत्तमांनी गुरु विश्वामित्रांच्या सोबत समोर केलंय. हे देहदोषांचं प्रदर्शन ऐकल्यानंतर विश्वामित्रजी भगवान प्रभू रामचंद्रांना काय बोलतायत पहा. रामायण आता क्रमाक्रमानं कसं पुढे जात आहे त्या पायऱ्या लक्षात ठेवा. रामा, तुझ्यासारखंच वैराग्य पूर्वी शुकाचार्यांना होतं. शुकाचार्य पूर्ण ज्ञानी, परंतु त्यांच्याही मनामध्ये विकल्प तयार झाला आणि विकल्प तयार झाल्यामुळे अभिमान आला आणि तो अभिमान नाहीसा करण्यासाठी त्यांनाही गुरु करण्याची आवश्यकता भासली. हे चमत्कारिक वाक्य प्रभूने ऐकलं. शुकाचार्य पूर्ण ज्ञानी आणि त्यांच्या मनामध्ये विकल्प तयार झाला. विकल्पाच्या पाठीमागे अभिमान आला आणि अभिमान घालवण्यासाठी त्यांनाही गुरु करण्याची आवश्यकता भासली. मग पूर्ण ज्ञानी असताना त्यांच्या मनामध्ये विकल्प आणि अभिमान कसा आला? हे शुकाचार्य कोण ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून अतिशय विनयतेनं भगवान प्रभू रामचंद्र हात जोडतायत. या नियमाप्रमाणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. गुरुदेवा, आपण ज्या शुकाचार्यांचं कथन माझ्यासमोर केलं आहे ते शुकाचार्य कोणाचे कोण? आणि ते पूर्ण ज्ञानी असताना त्यांच्या मनामध्ये विकल्प कसा तयार झाला? अभिमानाची निर्मिती झाल्यानंतर अभिमान त्यांना घालवण्यासाठी कुठं जावं लागलं? कृपा करून ते मला सांगा ना. तर आता गुरु विश्वामित्रजी शुकाचार्यांचा इतिहास प्रभू रामचंद्रांना समजावून सांगतायत. नाथ महाराजांनी ती कथा भागवतातली आहे तशीच्या तशी हिचं चित्रित केलेली आहे की रामा ऐक, त्रिकालदर्शी व्यास महर्षींचे पुत्र शुकाचार्य. कारण व्यास महाराजांचा फार मोठा अधिकार. व्यासांचं वर्णन असं आहे, कृष्णद्वैपायनं व्यासं विद्धी नारायणं प्रभुं कोह्यन्य पुंडरीकाक्षं महाभारतकृत भवेत. की महाभारतासारखा दिव्य आणि प्रचंड ग्रंथ ज्यांच्या बुद्धीतून प्रकाशित झाला आहे ते व्यास महर्षी. आमचे ज्ञानेश्वर माऊली महाभारतावर फार मोठं प्रेम करतात. कारण महाभारतात सगळंच आहे. महाभारतात भागवत आहे, महाभारतात विष्णू सहस्रनाम आहे, महाभारतामध्ये शिवनाम आहे, महाभारतामध्ये रामायण आहे, महाभारतामध्ये भगवद्गीता आहे. हां, आणि हे सगळ्या ज्ञानांचा आविष्कार तिथं आहे. म्हणून ज्ञानोबराय हे बोलत आहेत, म्हणून महाभारते जे नाही ते नोहेची लोकितीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. अरे भगवद्गीता या भीष्म पर्वाच्या 25व्या अध्यायापासून महाभारतात सुरू झालेली आहे. आणि असे त्रिकालदर्शी व्यास महर्षी की ज्यांनी वेदाचे 4 भाग केले. पूर्वी वेद हा एकच होता परंतु त्याचं 4 भागामध्ये वर्गीकरण व्यास महाराजांनी केलं. तर असे त्रिकालदर्शी व्यास महर्षी त्यांचे हे पुत्र शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 महिने 12 वर्ष राहिले. आईला त्रास व्हायला लागला, बाहेर यायला तयार नाही. ज्याने हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे राम हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे राम हरे हरे.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
की. गुरु विश्वामित्र शुकाचार्यांचा इतिहास भगवान प्रभू रामचंद्रांना समजावून सांगतायत की रामा ऐक, त्रिकालदर्शी व्यास महर्षी त्यांचे पुत्र शुकाचार्यजी आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. आईला खूप त्रास व्हायला लागला. ज्याने विश्वाची निर्मिती केली तो प्रत्यक्ष महाविष्णू शुकाचार्यांना बोलतोय, अरे शुका, आईला खूप त्रास होतोय, बाहेर ये ना, बाहेर ये ना. शुकाचार्य बोलत आहेत, बाबा तुम्ही मला बाहेर ये असं म्हणणारे कोण आहात? म्हटले, ज्याने सृष्टीची निर्मिती केली, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही, मानवाचं शरीर चालत नाही, चंद्र सूर्य हेही प्रकाशित होऊ शकत नाही, वाऱ्यालाही गती ज्याच्या आज्ञेशिवाय मिळू शकत नाही, समुद्र जरी अमर्याद असला तरी ज्याच्या आज्ञेशिवाय तो आपली रेखा ओलांडू शकत नाही, काळ म्हणजे मृत्यू जरी संपूर्ण जगाचा नियंता असला तरी ज्याच्या आज्ञेशिवाय जो दुसऱ्याच्या प्राणाचं हरण करू शकत नाही, अशी अकुंठित सत्ता ज्याची आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता, मियाची नियमिला साता काढू, ग्रासित असे भूता या म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची, आईसा तो समर्थू तो मी जगाचा नाथू. हा जगाचा बाप मी तुझ्या समोर बोलतोय. परिचय ऐकल्यानंतर शुकाचार्य म्हणतायत, देवा तू जगाचा बाप आहे, उत्पत्तीचं कारण आहे हे मला आता कळालं, परंतु मी बाहेर नाही येऊ शकत. म्हटले, का रे बाबा? आईला त्रास होतोय ना. मी बाहेर आल्यानंतर हे तुझी जी दुस्तर माया आहे ही माझ्यावर तिचं पांघरून घातल्याशिवाय राहणार नाही, कारण हे जग सगळं मायेनं व्याप्त आहे. तुझी माया तुझं पांघरून माझ्यावर घातल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मला बाहेर यायचं नाही. तो महाविष्णू आश्वासन देतो, शुका ऐक, अरे मी महाविष्णू तुझ्याशी बोलतोय. ज्या मायेला तू घाबरतोय ना, त्या मायेचा नियंत्रक, त्या मायेचा कंट्रोलर मी आहे. जो मायेचा नियंता तो विष्णू मोक्षाचा दाता, तोडोनी जीवाची बद्धता सायुज्यता देत असे. ही माझी त्रिगुणात्मिका अलौकिक दैवी माया तुला काहीच करू शकणार नाही, बाहेर आहे. तरीही शुकाचार्य बोलत आहे, देवा तू जरी मायेचा नियंत्रक कंट्रोलर असला तरी बाहेर आल्यानंतर तुझी माया काही करणार नाही. हे कशावर विश्वास ठेवायचा रे बाबा? हे सगळं जग मायेनं व्याप्त आहे. पिठाच्या गिरणीमध्ये उभा राहिलेला माणूस भुरकट होणार नाही, हे कशावरून? कोळशाच्या खाणीमध्ये फिरणारा माणूस काळा होणार नाही, हे कशावरून? तसं मायेच्या बाजारात फिरणारा माणूस मायेनं ग्रासला जाणार नाही, याच्यावर विश्वास कोण ठेवणार? काय गॅरंटी आहे, काय खात्री आहे? ते म्हटलं, मी तुला अभिवचन देतो, काहीच करणार नाही माझी माया. युक्ती प्रयुक्तीनं आईच्या उदरातून शुकाचार्य बाहेर येत आहेत. बाहेर आल्यानंतर आहे तसे अरण्यात पडतायत. आपल्या पोराचं तोंड कसं आहे ते तरी बघावं म्हणून व्यास महर्षी पडतायत पाठीमागे, शुकाचार्य पडतायत पुढे. आणि आपल्या पोराचं तोंड पाहावं म्हणून व्यास महर्षी पाठीमागून आरोळे देत आहेत, हे शुका थांब, हे शुका थांब. आपला बाप पाठीमागून आरोळे देतोय, परंतु शुकाचार्य मागे वळायला तयार नाही. सारखे पुढे पडतायत, पाठीमागे व्यास महर्षी पडतायत. परंतु व्यापकता अशी की ज्या वेळेला व्यास महर्षी म्हणायचे हे शुका, त्यावेळेला शुकाचार्य होकार देत नव्हते, परंतु त्या परिसरातले झाडं झुडपं होकार द्यायची, ओ द्यायची. एवढी मोठी व्यापकता. पण असे विरक्त की आमच्या तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे की जन्मता संसार तेजी याला शुके, तोची एक निष्कलंक तुका म्हणे. आपल्या संतांनी 2 निष्कलंक व्यक्ती आजपर्यंत निश्चित केलेले आहेत. पहिले शुकाचार्यजी आणि आमचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाची ताटका, ज्ञान होय सकळ लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. हे निष्कलंक का? त्याचं कारण आपले पूर्वज सांगत आलेत की जन्माला येतानाच स्त्री देहाचा स्पर्श यांना झाला, एरवी कधीही नाही. म्हणून
हे निष्कलंक. शुकाचार्य पूर्ण ज्ञानी, परंतु रस्त्यानं जात असताना चमत्कार असा घडला की असं एक सुंदर सरोवर, त्या सरोवराच्या किनाऱ्याहून पडत जात असताना काही अप्सरा तिथं विवस्त्र अवस्थेमध्ये, नग्नावस्थेमध्ये जलक्रीडा करत होत्या. शुकाचार्य पडत गेले, त्यांना पाहून त्या लाजल्या नाही, परंतु पाठीमागून व्यास महर्षी चालत गेले, त्यांना पाहून मात्र या अप्सरा लाजल्या. व्यास महर्षींना पाहून काही पाण्यातच थांबल्या, काही बाहेर आलेल्या कपडे सावरायला लागल्या, कपडे नेसायला लागल्या. त्यावेळेला व्यास महर्षी क्षणभर तिथं थांबून त्या अप्सरांशी बोलतायत. अप्सरांनो, माझा 12 वर्षाचा तरुणावांड मुलगा विवस्त्र अवस्थेमध्ये, नग्नावस्थेमध्ये तुमच्यासमोरून पडत गेलाय, त्याला पाहून तुम्ही लाजले नाहीत, आणि ज्याच्या दाढीचे केस पांढरे झाले, डोक्याचे केस पांढरे झाले, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, अशा माझ्यासारख्या जर्जर झालेल्या म्हाताऱ्याला पाहून तुम्ही लाजलात. त्या अप्सरांच्या मुखातून एक चमत्कारिक वाक्य बाहेर निघालं. अभिमान कसा पाठीमागे लागतो, कसा पाठीमागे लागतो. त्या अप्सरा म्हणायला लागल्या, व्यास महर्षी, तुम्हाला पाहून लाजण्याचं आणि शुकाचार्यांना पाहून न लाजण्याचं कारण असं आहे की तुमच्या बुद्धीमध्ये स्त्री पुरुष हा भेद आहे, आणि शुकाचार्यांच्या बुद्धीमध्ये मात्र स्त्री पुरुष हा भेद नाही, ते अभेद वृत्तीने जगात फिरतायत, म्हणून त्यांना पाहून आम्ही लाजल्या नाही. हे अप्सरांचं वचन, अप्सरांचे बोल शुकाचार्यांच्या कानावर पडले. काय बोल होते? व्यास महर्षी, तुमच्या बुद्धीमध्ये स्त्री पुरुष हा भेद आहे, आणि तो भेद शुकाचार्यांच्या बुद्धीत नाही. हे वाक्य ऐकता बरोबर शुकाचार्य पूर्ण ज्ञानी खरे, परंतु हे स्तुतीवाचक वाक्य कानावर येता बरोबर मनामध्ये अभिमानाचा संचार झाला, विकल्प तयार झाला, आणि उर्मी तयार झाली. मेरे बाप से हम भी कुछ और है. म्हणजे मोठमोठ्यांना अभिमान कसा गाठत असतो. म्हणून असा एक सुंदर अभंग आहे आमच्या झेंडूजी महाराजांच्या परंपरेमध्ये म्हटला जातो, काकड आरतीच्या अगोदर. म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावे, संताशी शरण नाम वाचे वदावे. नामा वाचोनी साधन नाही, या कलियुगात व्यर्थ श्रम होती पाहता आणि कमत. मत्त अभिमाने करोनी जाल आडवाटा. पुढचा ऐका. अभिमाने ठकविले शूक नारदादी श्रेष्ठा. अरे शुकाचार्यांसारखे जे पूर्ण ज्ञानी, त्यांनी अप्सरांचं हे स्तुतीवाचक वाक्य कानावर ऐकलं तर त्यांच्या मनामध्ये अभिमान तयार झाला. म्हणून आमचे मोठमोठे वक्ते सुद्धा, आमच्यासारखे कथाकार सुद्धा का घसरले जातात? माणसांनी स्तुती केली ना, ते जास्त प्रभावी ठरत नाही, परंतु माता भगिनींनी स्तुती केली. महाराज तुमच्यासारखा कीर्तनकार नाही, महाराज तुमच्यासारखा कथाकार नाही, महाराज तुमच्यासारखा गायक नाही. तुमच्यासारखा गायक नाही म्हणता बरोबर, फक्त त्या माता भगिनींचे स्तुतीवाचक शब्द कानावर पडले की मग आपण दुसऱ्याला लाथा मारत चालतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे पंचविषय आहेत, त्या पंचविषयापासून सुटणं फार मोठी कसरत आहे, आणि ती कसरत आमच्या साधू संतांनी कशी करायची त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. व्यास महर्षींनी सांगितलं, शुका माझ्याशी बोलायचं नसेल तर बोलू नको, परंतु पुढे जनक राजाची भेट घेतल्याशिवाय जाऊ नको. आपल्या पिताश्रींच्या सांगण्यावरून, आज्ञेवरून शुकाचार्य महाराज जनकपुरीमध्ये जात आहेत. जनकपुरीमध्ये गेल्यानंतर संगम त्यक्त्वा सुखी भव अशा प्रकारचा जो संवाद आहे आपण नेहमी ऐकलेला आहे. मग जनक महाराज आपल्या जनान खाण्यात असलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे त्यांना घेऊन जात आहेत. जनक राजाच्या काही प्रभावी वाक्यामुळे त्यांच्या मनातला जो गर्व आहे तो परिहार होतो, आणि त्यांना गुरुपदी मानून ते पुढे मेरू पर्वतावर पुन्हा ध्यानधारणेसाठी, आत्मचिंतनासाठी निघून जात आहेत. असा शुकाचार्यांचा इतिहास गुरु विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना सांगितला. आता उद्याच्या कथेची लिंक फक्त तुमच्यासमोर
सुरुवात करून देतो. मग भगवान प्रभुरामचंद्रांच्या मनामध्ये असा भाव तयार झाला, अजून शब्द तोंडातून काढत नाही, की शुकाचार्य पूर्ण ज्ञानी